हॅलो, नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा आम्ही कुठं आलो आहे वावरामध्ये. बघा किती हिरवंगार मस्त असं वावर होतं आणि छान असं एकदम भारी दिसत होतं, थंडगार वातावरण. आणि एकदम असं शेतामध्ये बघा मागे ऊस पण होतं, ऊसाची लागवड. खूप दिवसाच्या बाद असं मी शेतामध्ये आले आणि वावरामध्ये सुद्धा आले. शेत आणि वावर एकच आहे म्हणा, पण तुम्ही काय म्हणता ते तुमच्या भाषेत समजून जाईल. तर इथं बघा माझी मुलगी मस्त इथं हे करते. तर आम्ही थांबलेलो इथं पेट्रोल पंपावर, आम्ही चाललोय गावाकडे. तर गावाकडे खूप अर्जंट काम आलेलं आहे, त्याच्यामुळं जावंच लागते शाळेच्या मधात, पण शाळा असो की काही असो. मग इथं बघा आम्ही पेट्रोल पंपावर थांबलेलो होतो. माझे मिस्टर पेट्रोल भरण्यासाठी गाडीत गेलतो. आम्ही गाडीनेच प्रवास चालू होता आमचा यावेळेस. गाडीनंच खूप लांबचा प्रवास होता, आम्हाला पुरा एक दिवस लागणार होते. एक दिवस लागणार आहे एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये आम्ही गाडीवरच चाललो. तर इकडं बघा एवढं छान हिरवंगार आणि थंडीगार हवा सुटली होती ना, एकदम भारी वाटत होतं. आणि आभाळ पण आलेलं होतं, पावसाचं वातावरण, आणि त्याच्यावरती आम्ही चाललोय गाडीवरती. तर इथे बघा मस्त असं हिरवंगार आणि माझी मुलगी बघा. तर नंतर मग इथं बघा तिला डान्स करत होती. नंतर आम्ही पेट्रोल भरलं आणि निघालो होतो घराच्या वाटेने. तर रस्त्याने असे शेतच वावरच लागत होते, तर एकदम भारी दिसत होतं. नेमकंच लोकांनी पेरणी चालू झालते आणि पेरणी केलेल्या होत्या, त्याच्यामुळे जास्त काय निघलेलं नव्हतं. बघा काळीच वावरं आहेत. आणि इथे एकदम भारी असा मला पूल दिसला ना, असं वाटलं की कोणत्या मोठ्या शहरामध्ये दिसतं ना. कुठं दिसतं बरं असा पूल, नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथे छान अशी नदी होती आणि असं मस्त असं डिझाईनबाज पूल होता. मी असा पूल आहे ना पिक्चरमध्ये बघितला होता, त्याच्यामुळं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. कारण मी पिक्चरमध्ये जेव्हा पिक्चर बघत होते ना, तेव्हा मी असं बघितलं होतं असा पूल. तर नंतर आम्ही समोर आलो, इथं मेंढ्या होत्या, मेंढ्या निघलेल्या होत्या. नंतर मंदातच काय आम्हाला लागला बाबा पाऊसच. काय आलो की इथपर्यंत अर्ध्या मंदात, म्हटलं घरी जाईपर्यंत काय पाऊस दर्शन देणार नाही, पण मंदातच त्याने दर्शन दिलं. आणि आम्ही एका हॉटेलवरती थांबलो. हॉटेल पण नव्हती बरं का, पत्राचं शेड होता आणि तिथं चायची टपरी होती. तर बघा गाड्या चालू होत्या पाण्यामध्ये, जे एस टी राहतात ना ते चालू राहतात. आम्ही काय गाडीवरती होतो, त्याच्यामुळे मग आम्हाला थांबायचं काम पडलं. तर इथं बघा सगळी ओली होतो आम्ही. तर नंतर मग इथं मी काय ते काढून घेतलं, सगळं असं ओलं झालं. तर नंतर तोंडाचं मी स्टॉल काढून घेतला आणि इथं गरम गरम चाय बनवला. तर इथं बघा गरम गरम चाय बनवला आणि नंतर आम्ही गरम गरम चाय पिऊन घेतला. पाण्याचं वातावरण आणि गरम गरम चाय मज्जाच येते नाही का. कोणाला आवडते नक्की सांगा. तर इथं मग मी मस्त चुटके मारून सुरकून मारून अशी चाय पित होती आणि छान असं गरम थंड वातावरण, पावसाचं वातावरण आणि गरम मस्त अशी चाय पित होती. तर इथं बघा एकदम भारी वाटत होतं. कोणाला आवडते बरं का, नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथं बघा आमच्या ईशानीला पण चाय पाहिजेत होता. मग काय चाय घेतला नाही, म्हटलं कशाला एवढा मोठा चाय लेकराला उगत. मग तिला पण चाय प्यायचा होता. मग काय चल म्हटलं ये आपण दोघी जणी शेअर करून पिऊ. मग आम्ही इथं दोघींना काय केलं, शेअर करून पिलं. तर इथं तिला फूक मारून मारून देत होती आणि ती पित होती. ती बोलली की माझ्याच हातात दे, पण मग एवढा गरम चाय होता आणि खूप सारा चाय होता त्याच्यात आणि गरम होता. मग मला वाटलं की कशाला हिच्या हातात उगाच ते काचाचा गिलास आहे टाकल फोडून, तर बुवा म्हणून की द्या नवीन. आता कुठून द्यायचं त्याला नवीन, म्हणून म्हटलं बाई एकदाच ये इकडं, मीच पाजून देते तुला. मग मी फूक मारत होती आणि पाजत होती. पण लास्टला तिनं काय केलं, ती म्हणे आता थोडा चाय राहिला मलाच प्यायचा माझ्या हाताने. मग बसली बाजूच्या चेअरवर जाऊन आणि तिच्या हाताने बघा थोडा चाय राहिला पित होती. आणि मागे बघा एकदम पाऊस चालू होता, जोराचा पाऊस चालू होता. सगळेजण जे जाणारे होते ते थांबले. मग थोडा काय पाऊस थांबला, मग आम्ही चाय घेऊ दिला आणि आम्ही निघलो होतो गाडीवरती. तर बघा वाटेने एवढा सारा पाऊस होता. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, सगळा रस्ता असा कोरडा होता, पाऊस वगैरे काही नव्हता. आणि नंतर अर्ध्या रस्त्यातून बघा आम्हाला किती पाऊस लागला. नंतर आम्ही इथं निघलो. तर इथं बघा बोर्डावर नाव आहे मुंबई. तर आम्ही मुंबईला नाही चाललो बरं का, आमच्या गावाकडेच चाललो. नंतर इथं खूप जोराचा पाऊस चालू झाला परत. मग एका झाडाखाली आम्ही थांबून घेतलं. तर बघा इथं किती दव साचलेले होते, पाणी साचलेलं होतं. मग इथं बघा आम्ही थोड्या वेळ थांबलो. तोंडाला बांधलेलं होतं. माझ्या मिस्टरांनी रेनकोट म्हणजे रेनकोट काढलेला होता त्यांनी. पाऊस उघडला तर परत मग काय रेनकोट घालत होते. पण आमच्याकडे काय रेनकोट नाही, काय नाही. ती त्यांच्या साथीसुथीनं आले, आम्हाला काय रेनकोट नाही, छत्री नाही. आम्ही आता वल्ल होतच जाणार आहे बाबा. तर इथं तर आम्ही अर्ध वल्ल झालेलो आहोत. तर बघा
नंतर मग घरी आल्या आल्या काय सासूबाईने बसवलं मांडे करायला. तर बसली बाबा गरम गरम मांडे करत. काय घरी आलं नाही, सासरी आलं नाही की काम चालू होते. मग बसली इथं मांडे करत, केला मांडा. तर कशी मांडे जमले की नाही जमले नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय.